नमस्कार. आज आपण तयार करतोय दुधी भोपळ्यापासून तयार होणारे पौष्टिक असे पराठे. पराठे तयार करण्यासाठी या ठिकाणी दुधी भोपळा खिसून घेतलेला आहे. त्याचं साल व बिया काढून घेतलेल्या आहेत व एक्स्ट्राचं पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. 2 मोठे चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर मिरची, लसूण व जिरे खलबत्त्यामध्ये कुटून तेही घातलेले आहेत. लाल तिखट, हळद व हिंग घातलेला आहे व क्रश केलेला ओवासुद्धा घालून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालून आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ मळून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तेल लावून पुन्हा एकदा मळायचं आहे. 5 ते 10 मिनिटानंतर छान असे पराठे तयार करून घ्यायचे आहे. जशा पद्धतीने आपण चपाती बनवतो तशाच पद्धतीने पराठे लाटून घ्यायचे आहेत. छान तयार होतात, खायला चवीला मस्त लागतात. या ठिकाणी पहिला पराठा तयार करून झालेला आहे. तेल लावून छान असा भाजून घ्यायचा आहे. पौष्टिक असा पराठा तयार होतो. दुधी भोपळा खात नाहीत किंवा आवडत नाही त्यांच्यासाठी ही बेस्ट रेसिपी आहे. नक्की तयार करा. धन्यवाद.